हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज इथे खूप सुंदर अशा मी लटकन कपड्यापासून कशा बनवायच्या ते दाखवणार आहे। तर इथे मी घेतलेले आहे नॉट्स आणि हे आहे तुकडा जो तो 5 इंचाचा घेतलेला आहे कटिंग करून। आणि त्यानंतर इथे बघू शकता मी हे डबल फोल्ड कपडा करून 2.5 इंचाचा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी इथे प्लेटा टाकत आहे। तशाच पद्धतीने तुम्ही पण प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत स्टेप बाय स्टेप मध्ये। मी जसे इथे करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही प्लेटा अशा स्टेप बाय स्टेप मध्ये जवळ आपल्याला करून घ्यायचे आहेत। जसे मी इथे करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या। त्यानंतर आपण जो इथे लाल कलरचा कपडा जो कटिंग केलेला आहे चौकोनी 5-5 इंचाचा, तर तो आपल्याला काय करायचा आहे मध्ये सेंटरला कटिंग करायचा आहे। इथे बघू शकता हा 5-5 इंचाचा मी कापड घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ते आपल्याला काय करायचे घडी घालून फोल्ड करायचे आहे क्रॉसिंग आणि इथे मधनं सेंटरला कट द्यायचा आहे। इथे कटिंग केल्यानंतर ह्या ज्या प्लेटा आपल्या आहेत बघू शकता थोड्याशा कट करायच्या इकडल्या साइडून, कपडा एक्स्ट्रा झालेला आहे तो, आणि इथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे। ठेवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नंतर हा कापड जे आहे ते वरून घ्यायचं आहे आणि तिन्ही कापड एकदम व्यवस्थित धरून तिन्ही एक लेंथ करत मध्ये करून व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे शिलाई काम करायचे आहे। शिलाई काम झाल्यानंतर इथे बघू शकता असं आपल्याला काय करायचं आहे कापड फोल्ड करून घ्यायचं आहे असं हाताने व्यवस्थित, आणि नंतर आपल्याला इथं शिलाई काम करायचं आहे, दाब द्यायचा आहे। दाब दिल्यानंतर आपल्याला इकडल्या साईडला जसं त्रिकोण आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथं शिलाई काम करून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने। आणि तिकुंड राहिलेल्या ज्या प्लेटांचं एक्स्ट्रा कापड आहे ते व्यवस्थित असं क्रॉसिंग मध्ये कट करून घ्या। कट झाल्यानंतर मध्ये सेंटरला आपल्याला हे मी कपड्यापासूनच नॉट्स बनवलेले आहे ते अशी ठेवून घ्यायची आणि त्यानंतर इथे क्रॉस घडी घालून अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला शिलाई घालायची आहे। जशी इथे मी शिलाई घालत आहे पाव इंचान तशीच घाला, म्हणजे जेणेकरून क्रॉसिंग मध्ये व्यवस्थित दिसताना व्यवस्थित ते दिसावी यासाठी आपल्याला इथे डबल शिलाई काम पण करायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता की ते खूप सुंदर आणि छान प्रकारे आपल्या ह्या लटकन झालेले आहेत तयार कपड्यापासूनच, अगदी कशाचाही न लेचा आणि कशाचा न वापर करता बघू शकता खूप सुंदर अशा छान ह्या कापडापासून दिसत आहे। कापड फक्त आपल्याला वेगवेगळ्या कलरचा हवं जेणेकरून आपण जे डिझाईन जी केलेली आहे ती पाठीमागून दिसून येते किंवा खूप सुंदर आणि छान दिसते। बघू शकता इथे वेगवेगळ्या कपड्यापासून केल्यामुळे किती फरक आहे। तर अशाच पद्धतीचे तुम्ही पण कापड यूज करा। इथे बघू शकता परत एकदा दुसरी मी म्हटलं होतं ह्याच्यामध्ये 2 प्रकारच्या दाखवणार, तर इथेही चौकोन तुम्ही कुठल्याही साईजचं घेऊ शकता। तुम्हाला लहान हवा असेल तर लहान साईजचे आणि मोठे हवे असतील तर मोठे साईजचे। तर हा जो चौकोन आहे तो सेम कटिंग करायचा, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला 5 इंचाचा हवा आहे तर तुम्ही 5x5चाच कटिंग करायचा, एक्स्ट्रा कटिंग करायचा नाही। त्यानंतर त्याला क्रॉस घडी घालून शिवून घ्यायचं। त्यानंतर मध्ये सेंटरला आपल्याला नॉट्स लावून घ्यायचे आणि क्रॉसिंग अशा पद्धतीने बघू शकता जसं मी इथे शिवलेलं आहे ना त्याच पद्धतीने तुम्ही शिलाई काम करा। इथे बघू शकता जसं मी इथे केलेलं आहे त्याच पद्धतीने, आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने ही नॉट म्हणजे कपडा जो आहे तो पलटून घ्यायचा आहे। आणि इथे मी दुसऱ्या कलरचा पण इथं कपडा घेतलेला आहे बघू शकता, हा जरा छोटा घ्यायचा म्हणजे 3 इंचाचा तुम्ही घेऊ शकता। आणि अशा पद्धतीने क्रॉसिंग बघायचं किती इंचावर आपल्याला नॉट्स लावायला लागते आणि त्यानंतर अशा पद्धतीने उलट्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे लावून घ्यायचे आहे। ही जी नॉट्स आहे उलट्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे कपड्यामध्ये लटकन मध्ये अशी क्रॉसिंग मध्ये लावून घ्यायचं आहे। जसं इथे मी लावून घेत आहे त्याच पद्धतीने डबल शिलाई घालून घ्या तुम्ही पण। आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा आणि कशा वाटल्या ह्या माझ्या लटकनी कपड्यापासून बनवलेल्या आहेत, खूप सुंदर आणि बिना लेसच्या अगदी एकदम सोप्या आणि सिंपल। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।